हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय व्लॉग. आम्ही या विकेंडला गेलो होतो एक सनसेट बघण्यासाठी. पुण्यामध्ये एक प्लेस आहे कात्रजजवळ, ज्याचं नाव आहे बोपदेव घाट. ॲक्च्युली आम्ही निघालो तर होतो सनसेट बघण्यासाठी, पण जेव्हा जवळजवळ गेलो तेव्हा कळलं की इथं हा तर पॉईंट सनराईजसाठी फेमस आहे. आणि आम्ही जेव्हा तिथे पोचलो, अनफॉर्च्युनेटली तो बोपदेव घाट बंद होता. सो आता काय करायचं? अनफॉर्च्युनेटली मला हे एक टेम्पल दिसलं, जे तुम्ही आत्ता बघितलं की आम्ही स्टेअर्सनी वरती चढत जातो आहे. सो इथे एक छोटंसं टेम्पल आहे भगवान शंकरजींचं, रामेश्वर मंदिराचं नाव आहे. छोटंसं टेम्पल, एकदम 5 ते 7 मिनटाचा ट्रेक आहे. आणि वरती जाऊन जो व्ह्यू दिसतो आहे तो बघून आम्हाला एवढं अमेझिंग वाटलं की सगळ्या बिल्डिंग्स लिटरली खूप अशा छोट्या दिसतात आणि मस्त होता व्ह्यू. म्हणजे वर्थ इट होतं तिथं जाणं. आणि तो रस्ता बंद असल्यामुळे आम्ही वरती गेल्यानंतर तिथे कोणीच नव्हतं. एवढं पीसफुल फील होत होतं की तुम्ही इमॅजिन करू शकता. आता वरती गेल्याच्या नंतरचा व्ह्यू दाखवतो. ह्या पायऱ्या आहेत अशा दोन्ही साईडनं, आणि वरती जाता आम्ही मागे वळून बघत होतो की काय दिसतोय व्ह्यू. आमच्यासोबत ते 2 डॉगी पण जॉईन झालेले, जे तिथले जवळच राहणारे असतील कदाचित. फायनली आम्ही मंदिरात पोचलेलो आहे. आणि हे असं छोटंसं मंदिर तुम्हाला दिसतंय सनसेट होताना इथनं. मग आम्हाला ते एवढं अट्रॅक्टिव्ह वाटत होतं की आम्ही पहिल्यांदा सनसेट बघायला गेलो. आणि हा होता व्ह्यू. मस्त वाटत होतं वरतून. या साईडला सगळ्या बिल्डिंग्स. हा बघा सनसेट होताना कदाचित आता ह्या पुढे दिसेल तुम्हाला. ब्युटिफुल सुंदर. असा हा सगळा व्ह्यू होता ओव्हरऑल. आम्ही छान टाईम स्पेंड केला. कोणी नसल्यामुळे आम्हाला तिथे जास्त टाईम भेटला. नंतर आम्ही खाली येताना लिटरली हे दोन्ही डॉगी असे बघत होते आमच्याकडे की नका जाऊ वगैरे असं त्यांना फील होत होतं, असं आम्हाला वाटलं. सो हा सनसेटचा फोटो आणि आय थिंक मंदिराचा पण फोटो मी टाकलेला आहे. छोटंसं मंदिर आहे. काशी विश्वेश्वर असं नाव आहे. आतमध्ये बंद होतं, पण वर्थ इट. बाहेरनं दर्शन घेतलं आम्ही.